तर महाराज, संताचा जन्म झालेला असतोय जगाचं कल्याण करण्यासाठी. ते उद्धारायच आलेले असतात, तर जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आलेला असतंय. मग आता नारद मुनी वाईट कसं सोचतील? त्या पद्धतीनं शाप दिल्यावर ब्रह्मदेवाला वाईट वाटले आणि ब्रह्मदेव सांगू लागला, दक्षा काय केलंस म्हणे हे तू? शाप द्यायला नाही पाहिजे होता. अरे त्यांनी जे केलं ते चांगलंच केलं, कारण हे 10,000 मुलं जे तू पैदा केले होतेस ते नाही स्त्री बिन होते आणि पुरुष पण नव्हते. त्यांची थोडी वेगळीच जात होती, त्याला किन्नर म्हणतात आपल्या भाषेत. आता उद्या चलून त्यांचे लग्न झाले असते, ऋषीमुनीच्या मुलीला काय केलं असतं? पत्नी म्हणून दिलं असतं. तर त्या बायकांनी काय केलं असतं? आत्महत्या केली असती महाराज. किन्नर जातीचे मुलं होते, जे केले ते चांगलंच केलं ना. मग त्यांना शाप दिलास. आता शाप तर दिला, पण नंतर वाईट वाटू लागलं दक्षाला. म्हणजे आपण जे केलं ते चुकीचं झालं आपल्याकडनं. आता काय करायचं? ब्रह्मदेवाला शरण गेले आणि विचारू लागले, तात मी काय करायचं आता? हे संताला शाप दिलेला आहे, मोठं पाप घडले माझ्याकडनं, प्रायचित सांगा मला. सांगू लागले, ह्याचं प्रायचितच जर करायचं असलं तर मा भगवतीची काय कर? उपासना कर तू. मा भगवतीचा गोंधळ घाल आणि तिची आराधना कर. कारण ही ताकद कुणात आहे? एवढं मोठं पाप निवारण करण्याची फक्त मा भगवतीमध्ये शक्ती आहे. कशानंच तुझी होणार नाही म्हणजे हे पापाची निवृत्ती. आता तिनं काय केलं महाराज? सर्वात अगोदर गोंधळ कुणं घातला असेल ह्या देवीचा, तर पहिला गोंधळ दक्षाने घातला. पहिली उपासना जर कुणी केली असेल तर दक्षाने केली महाराज. 9 दिवस गोंधळ घातला, एवढा मोठा मंडप घातला, लोक बोलविले, मोठे मोठे ऋषी बोलविले आणि तिथं गोंधळ आणि उपासना सुरू केली महाराज. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो, चारी वेदाचा फुलवर बांधला हो, शस्त्र पुराणी आणवती तुझा गोंधळ मांडला, उदो बोला अंबाबाईचा, उदो बोला कृष्ण माईचा, जोश संबळ घेऊन आनंदी नाचती, 88 सहस्र ऋषी दिवट्या तिष्ठपती, 33 कोटी देव सामुदा उद उद म्हणती, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, आषाढी कार्तिकी तुझी सणाला दाटी, कुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, बोल भवानी माता की जय. अशा पद्धतीनं गोंधळ घातला दक्षानं, केवढा मंडप घातला
आणि कुणाकुणाला बोलविलं, कुणाकुणाला बोलविलं गोंधळाला. एकल्याने नाही म्हणजे एकल्याने नाही घातला गोंधळ. एवढे मोठे ऋषी बोलविले. यास वशिष्ठ सुख गोंधळी, सुख गोंधळी. यास वशिष्ठ सुख एवढे गोंधळी बोलविले महाराज. अनेक प्रकारचे गोंधळे घातले आणि गोंधळ घातल्याच्या नंतर, उपासना केल्याच्या नंतर भगवती प्रसन्न झाली आणि मागू लागली. दक्षा, काय मागायचे तुला? प्रसन्न झाले मी, सांग बाबा काय पाहिजे तुला? तर त्यानं सांगितलं, माता अगं माझ्या हातून अनर्थ घडलाय, पाप घडलंय, एका ऋषीला शाप दिलाय मी, तू माझ्या पोटी जन्म घे म्हणे. आणि सगळ्यात मोठं पुण्य कोणतं आहे तर मी तुझं कन्यादान करीन. कारण हे कन्यादान केलेलं एवढं पुण्य आहे महाराज, सगळ्या पुण्यामध्ये भारी पुण्य हे. तर तू माझ्या पोटी जन्म घे आणि तुझं मी कन्यादान करीन, म्हणजे माझ्या ह्या पापातून मी मुक्त होईल. म्हणून तर सांगितलंय ना महाराज, एकतरी मुलगी असायला पाहिजे. कारण हे सगळ्यामध्ये काय श्रेष्ठ दान आहे, सगळ्या दानात श्रेष्ठ दान आहे. माता भगवती म्हणू लागली, अरे दक्षा तुला झेपणार नाहीये, कारण मी म्हणजे धगधगती ज्वाला आहे. कारण कसं आहे बघ, एखाद्या कापराच्या घरामध्ये आग ठेवल्यासारखी आहे. थोडं बी चूक झाली, थोडाही धक्का लागला तर तुझा महाल काय, तुझं सगळं जळून जाईल. कारण धगधगती ज्वाळा आहे मी झेपणार नाही तुला. नाही म्हणे, तू माझ्या पुढे जन्म घे. मग तिच्या आट्या सांगितल्या महाराज. तिनं आटी काय सांगितल्या, मी ज्यावेळेस तुझ्या पुढे जन्म घेईन, पण माझी एक आट राहील की मी ज्यावेळेस मोठी होईल त्यावेळेस माझं लग्न भोलेनाथाबरोबर करून द्यावं लागेल, महादेवासंग. आणि दुसरी आट सांगितली, कारण भोलेनाथाचा अपमान झाला नाही पाहिजे, माझ्या पतीचा अपमान झाला नाही पाहिजे. आणि जी मुलगी पतीचा अपमान होत नाही म्हणून हे लक्षात धरती आणि तिलाच पतिव्रता म्हणावं, तसं ती पतिव्रता होती महाराज. नाही तर आजकाल बघायलात आपण लग्नामध्ये आपली काय करतात, आई सांगतच असते, वडील सांगतात जा आणि राहा, हे बघ असं नाही करायचं, हे सहन करून घ्यायचं नाही. आणि तुला जर काही झालं तर लगेच फोन आहेच बघ, तू एकच कॉल कर, लगे आम्ही आलातच. पण पूर्वीच्या काळामध्ये काय सांगत होते, आता हे घर सोड आणि ते तुझं घर आहे, तिथं काही बी झालं तरी नांदून नाव करायचं, घरानं नाही आलं पाहिजे आमच्यापर्यंत. एकतर आता आमच्या सध्या माझ्या 4 चुलत्यामध्ये 16 मुली होत्या. माझ्या चुलत्याने वडिलांनी म्हणायचं, एकतर नांदून नाव करायचं नाही तर मरून नाव करायचं. आता तिथं आरतीच उठली पाहिजे, इथून थाटामाटात चाललीस तर ती आरती तिकडंच उठल, घरानं आलं तरी नाही सांगायचं घरी, मरून नाव करायचं नाही तर नांदून करायचं. म्हणून 16 मुलीतून एकीचं बी असं वापस परतलं नाही, जिथं दिलं तिथं नांदून नाव करायचं, का सासूला दुखवायचं. आता एक जणानं मला विचारलं, ताई आमच्या दीदीला ना लग्न करायचंय. मग मी म्हणलं ठीक आहे, कसा असायला पाहिजे मुलगा? मुलगा साधारण असला तरी चालतंय हो, पण खूप पैसेवाला पाहिजे. आता मी म्हणलं साधारण असला तरी चालतं, पैसेवाला. आणि त्या पैशाचं काय व्यसन करू लागलं तर काय करणार आहे तुम्ही? अहो जेमतेम बघा ना, तुमच्याच लेवलचा बघा की एखादा माळकरी बघा, चांगल्या खानदानातला बघा. काय करतात पैसे तर रोज मारू लागला, पिऊ लागला तर काय करणार आहे तुम्ही पैशाला? एवढी अपेक्षा झाल्या महाराज. आणि दुसरी अपेक्षा काय झाल्या, शेती भरपूर असावं त्याला, आणि शेतात जाईल का म्हणलं तर नाही आमची मुलगी शेताला जाणार नाही. मग कुणं करायचं शेतातलं काम? आणि तिसरी अपेक्षा तर आता अशी झाली महाराज, सासू नसायला पाहिजे घरात आणि सासरा नसायला पाहिजे. एकट्याच मुलीनं राहायचं तर काही आबाळातून पडलाय का ते? ठीक आहे म्हणलं, असाच मुलगा आहे माझ्या बघण्यामध्ये. मग ठीक आहे की म्हणे, उद्याच घ्या बोलून. असं आहे का म्हणलं, पण आठ सांगते ना म्हणलं त्यांची. काय आठ आहे? अहो ते मुलगा म्हणते की मला सासून सासरीच नसायला पाहिजे. आणि बाई आता काय आम्ही काय घरी थोडी माखाव का म्हणे जाऊन?
मी म्हणलं तुम्ही हिरीत उडी मागवा आणि त्याच्या मागे काय फाशी घ्यायची का म्हणलं, त्याला कुठं सोडून द्यायची. तुम्हाला जसे पाहिजे ना, मग तुम्ही उद्या तुमच्या सुना जर तसंच म्हणलं तर आम्हाला सासू पाहिजे नाही, सासरा पाहिजे नाही, असं चालतंय का. म्हणून हे आईवडिलाला चांगलं शिकविलं पाहिजे महाराज. त्याच पद्धतीनं अपमान नाही झाला पाहिजे. आपल्या नवऱ्याचा, आपल्या सासऱ्याचा आदर करायचा, तर आपली किंमत राहत्या. आता काय बायकाली कळतच नाही हो, उगाच सासऱ्याची निंदा करायची, नवऱ्याची निंदा करायची, त्याच्यानं काय होते, हसू होते महाराज. आपल्याला कोण, आता तुम्ही इथं सांगून गेलात, दुसऱ्या घरी जाऊन तुम्ही कुणाला गोड बोला, त्या म्हणते तिचं काय ऐकायचंय, ती सख्या सासूला नीट बोलत नाही, आपणाला काय सांगणार आहे, आणि तिची भेटही घेऊन नको, तुलाही शिकवी त्याला. हे बघा असं होते. त्याच्यासाठी चांगलं राहायचं, चांगलं नांदायचं. तक्षाला पण हेच सांगितलं, माझ्या नवऱ्याचा अपमान झाला नाही पाहिजे. पण त्यानं काय केलं महाराज, एकदा यज्ञ केला आणि यज्ञामध्ये सगळ्या देवांना बोलविलं. आता सगळ्या सभा बसली होती, ब्रह्मदेव आले होते, विष्णू आले होते, इंद्रदेव आले होते, सर्व देवांची सभा भरली होती. आणि त्याच्यामध्ये भोलेनाथ आलेलेच होते. मग आता त्यांनी काय केली, चक्कर मारली, सहज आले. आता दक्ष महाराज आल्याच्या नंतर आता ह्यानी बघितले नाही, हे काय भोले बाबा आहेत जाणून बुजून. बाकीचे सगळे उठले बरं का. आता ब्रह्मदेव उठले नाहीत. का उठले नाहीत, कारण त्यांचे पिता होते दक्षाचे. आता किती मुलगा मोठा झाला तरी वडिलाच्या पुढे कधीच मोठा नसतंय, म्हणून उठले नाहीत. मग आता भोले बाबा बसले होते जवळच, त्यांच्या विमानात नाही एवढे. आता ब्रह्मदेव उठले नाहीत म्हणून हे बनी उठले नाहीत. पण ते दक्षाला अहंकार आला आणि गर्व आला. म्हणे माझा जवाई आहे. जवाई कसा असतंय, मुलाप्रमाणे असतंय, आणि मी सासरा आहे, मला सासऱ्याची पदवी आहे, आणि मी एवढा सासरा असताना हे उठला नाही, माझा अपमान केला. सगळे उठले देव, पण हे माझ्यापेक्षा काय मोठा समजितो का म्हणे. मी माझी मुलगी दिली यांना, यांची लायकी नसताना दिली म्हणे. राहायला घर नाही, स्मशानामध्ये राहतात. अहो अंगावर म्हणलं तर काय गजचिरमय, गळ्यामध्ये मुंडाच्या माळ्या होता, आणि माझी एवढी नक्षत्रासारखी मुलगी दिली तरी माझा अपमान करतोय म्हणे. त्याला खूप राग आला आणि असं बोलू लागला ते, म्हणे तर काय आदरच नाही, वळणच नाही, असं तसं खूप म्हणाला. हे बरोबर नाही म्हणे, माझा अपमान झाला, खूप बोलू लागले महाराज. आता हे सहन होईना गेलं नंदी महाराजाला. नंदी महाराज म्हणले, अहो दक्ष महाराज चुकला असेल म्हणे, तुम्ही काय राग करालात. अहो तुमचा राग तर एका थेंबासारखा आहे, पण भोलेनाथाला जर राग आला तर समुद्रासारखा राग आहे त्यांचा. एका क्षणामध्ये ब्रह्मांड जाळतील म्हणे. पण ते म्हणालेत आता गबसलेत ना, ते काहीच बोलना, तर थांबावं थोडं, किती बोलतायत. पण दक्षाला क्रोध चढला होता, अपमान करू लागले भोलेनाथाचा. उठून गेले महाराज, सगळे देव बी गेले आणि भोलेनाथ उठून गेले. मग त्यांनी आता सूड घ्यायचं ठरविलं. आता पुढच्याच महिन्यात त्यांनी यज्ञ केला बरं का. आणि यज्ञाला काय केलं, सगळ्यांना आमंत्रण दिलं, पण ह्यांना दिलं नाही भोलेनाथाला. आणि त्या दक्षाचा भाग पण ह्यांना द्यायचं नाही म्हणले, ह्यांची पूजा पण करायची नाही. आता त्या दिवशी काय होऊ लागलं, सगळे लोक काय होऊ लागले, ते कणखरला होते हरिद्वारला. भोलेनाथाचं घर तिथंच होतं. सगळे लोक त्या रस्त्याने जाऊ लागले मुद्दाम. आता आमच्यासारख्या तुमच्यासारख्या पण लागल्या, चला आपण सतीच्या घरावरूनच जायचं मुद्दामच, कारण सतीला काय आमंत्रण दिलेलं नाही. मुद्दाम जायचे, अशा बांगड्या वाजवीत, चैन वाजवीत. सतीला वाटायचे ह्या कुठं चालल्या सगळ्या, आणि मुद्दाम म्हणायच्या, होय ग तुला नाही बोलविलं, आम्ही तर चाललो तुझ्या बापाच्या घरी येत नाही की, तुला कसं काय बोलविलं नाही, मुद्दाम म्हणायचे महाराज. आणि ही लय म्हणजे महिलेमध्ये असतंय बरं का, तुम्हाला सांगते, चालता चालता 2 मिनिटात सांगते. आता एका बाईचे तर लग्न होतं आणि तिला बांगड्या भरायला बोलविलं. आता तिचीच जाऊ होती, ज्याच्या घरी लग्न होतं ना तिचीच जाऊ होती. ती रस्त्यात भेटली, जाता जाता तिला मुद्दामच म्हणाली, तुमच्या जावेचा मला फोन आला होता आणि बांगड्या भरायला बोलविले, याच म्हणाल्या, आता माझ्यासाठी थांबले म्हणे तिथे कसार. आता बांगड्या भरून आली, ती आली, तिथं काय म्हणाली अजून त्या बाईला, जावेला नाही बोलविलं. आता ह्या जावायचे नव्हते बोलणे, मुद्दाम म्हणाली. ते म्हणाली, नाही बाई आमचं त्यांचं बोलणंच नाही ना, आमचं खटकलेलं आहे. बरं झालं बोलविलं, तरीच वाटलं मला कसं काय तिचं तोंड फुगलेलं आहे, म्हणजे तिथं म्हणाली. आणि भरून आल्याच्या नंतर पुन्हा मला, बरं झालं बाई गेलाच नाही तुम्ही, बघा ना बांगड्या भरल्या. तेव्हा का माझं पण मन नव्हतं जायचं,
पण लईच फोन करू लागल्या. हे लोक असे असतात महाराज, मुद्दामच काय करतात, भडकून देतात. मग तसं सतीला म्हणू लागले, तुझ्या वडिलाच्या घरी येत नाही, पण तुम्ही कसं काय जायना झालात? सतीने सांगितलं भोलेनाथाला, अहो माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे, आपणाला नाही आमंत्रण आलं. ते म्हणतात नाही आलं, जाऊ दे ना, पण मला जायचंय, जाऊत आपण. आता तिला किती समजिलं पण ते हट्ट करू लागली महाराज. म्हणतात ना, एकदा मनात आलं ना, स्त्री हाट, राज हाट आणि बाल हाट, जायचंच म्हणली मला. आता लई जागरण करू लागली. त्यावेळेस सांगितलं महाराज भोलेनाथानं की महाग अशाला असं घडलेलं आहे आणि सुडासाठी हे मुद्दाम यज्ञ करायला, तर मुद्दाम आपणाला बोललेलं नाही. मग तर म्हणली जायचेच मला, कारण हे नातं एवढं पवित्र असतंय जवायाचं आणि सासऱ्याचं. मला आता खटकलेलं काय करायचे, दोघांना एकत्र करायचे म्हणे, मी त्याच्यासाठी जाणार आहे. नाही जाऊ नको सती, अगं आमंत्रण असेल तिथं जा, माणसानं बळ जायचं नसते कुठेही. हां 2-3 ठिकाणी आहेत महाराज, गोडी असली तर आईवडिलाच्या तिथं जावा, आमंत्रण नसलं तरी जावा. आता असं सप्त्याचा कार्यक्रम असला कुठं नाही बोलवले तरी जावा तिथं, कारण हे देवाचा कार्यक्रम आहे. पण तुमच्या मित्राचं जरी असलं तरी लग्नात आमंत्रण आलं नाही तर जाऊच नाही. त्याच्यासाठी बगर आमंत्रणाचं जायचं नाही म्हणून सांगितलं भोलेनाथानं, पण ते ऐकत नव्हती. नंदी महाराजांना सांगितलं जा म्हणे आणि या ते पार पाडून. आता त्यांना पाठविल्याच्या नंतर सती गेली बरं का, चिंतन करीत गेली. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.